श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना लोक तुमचं अस्तित्व हे फक्त 3 गोष्टींसाठी लक्षात ठेवत असतात. त्यातलं एक म्हणजे तुमचा मृत्यू होतो तेव्हा ते शोकासाठी जमत असतात. 2, जेव्हा तुमच्याकडे खूप पैसा असतो कारण त्यांना त्याचा फायदा घ्यायचा असतोय. आणि 3, तुमच्याकडून त्यांना काहीतरी मोठं मिळत असतं किंवा तुमचा उपयोग होत असतो तेव्हाच. श्रोते हो, याशिवाय बाकीच्या वेळी मात्र तुमची किंमत नसते, कारण तुमचा संघर्ष, तुमची मेहनत, तुमचं दुःख याकडे कोणी लक्ष देत नसते. श्रोते हो, तुमचं आयुष्य हे लोकांच्या अटेन्शनसाठी नसतंय. त्यांना नाही, तुम्हाला स्वतःला विचारायचंय की माझं आयुष्य कसं जगायचं. कारण श्रोते हो, शेवटी तुमच्या आयुष्याचा अर्थ हा फक्त तुम्हालाच कळत असतोय. त्यामुळे लोकांच्या अटेन्शनची अपेक्षा सोडा, स्वतःला सिद्ध करा आणि स्वतःसाठी जगत राहा. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. तुमचा राग म्हणजे काहींचा विजय असतो, म्हणून शांत राहायला शिका. एखादी व्यक्ती किंवा वस्तू ही तुम्हाला कितीही प्रिय असली तरी तिचा काही क्षणात त्याग करता येण्याच्या शक्तीलाच वैराग्य म्हणतात. अनेक परिस्थिती अशा येतील, सवय लावून तुम्हाला एकट्या सोडतील, पण तुम्ही आधीच त्यासाठी तयार राहा. एखादं नातं सहन होत नसेल, आवडत नसेल तर पूर्ण विराम द्या, पण विश्वासघात करू नका. आरसा हा आपला सर्वात चांगला मित्र असतो, पण जेव्हा आपण रडतो तेव्हा तो कधी हसत नाही. खचलेला पुरुष ही केवळ त्याची वैयक्तिक समस्या नसते, तर कुटुंबाच्या भावनिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. एकमेकांची असलेली ओढच नात्याला जिवंत ठेवत असते. एकदा का ती ओढ संपली की नातं सांभाळायला वेळ लागत नाही. त्यामुळे नात्यातील ओढ कमी होऊ देऊ नका. विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या माणसाशी बोलणं सोडणं हीच त्या व्यक्तीसाठी मोठी शिक्षा असते. जे दुसऱ्याला उगाचच त्रास देतात त्यांचं त्यांच्या कर्मामुळं एक ना एक दिवस चांगलंच मोठं वाटोळं होतं. कारण कर्म आहे, ते कुणाचं काही बाकी ठेवत नाही. स्वतःच्या पायावर उभं राहणं हा एकमेव बदला असतो सगळ्या अपमानांचा. मनाच्या सौंदर्याला कधीच म्हातारपण येत नसतं. कोणी 2 गोड शब्द बोललं तर लगेच भावूक होऊ नका, कारण लोक फायदा असेल तरच गोड बोलतात. जगणं, टेन्शन, डिप्रेशन आणि बेचैनी माणसाला तेव्हाच येते जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यासाठी जास्त जगत असतो. जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतात तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत. आहे तोवर जपावं. कावळं जेवू घालून पुण्य लाभत नसतं. देव कर्माचा आराखडा पाहतो. खरं देव रस्त्यावर सोडून स्वर्गाचा रस्ता लाभत नसतो. नशिबापेक्षा आपल्या कष्टावर विश्वास ठेवा. एक ना एक दिवस स्वप्न नक्की पूर्ण होतील. हजारो नाती असतात जगात, पण आयुष्यभरासाठी सोबत आणि शेवटपर्यंत साथ देणारं नवरा बायकोचं नातं असतं.
ज्याला उंच व्हायचं असतं, मोठं व्हायचं असतं, त्यानं गुंतायचं नसतं. स्वतःची व्हॅल्यू अशी वाढवा, शक्य तितकं कमी बोला. आधी ऐका आणि मग बोला. कोणाच्या सल्ल्यावर धावू नका. अधिक पैसा कमवा. फक्त आपल्या पालकांची आज्ञा पाळा. सर्वांशी आदरानं बोला. शक्य तितकं एकटं राहा आणि आपल्या कामात व्यस्त राहा. स्वतःला मिळालेला वेळ, संधी ही जपायला आणि जगायला शिका. नाहीतर आपण ज्यांच्यासाठी खूप काही करतो तेच पुढं म्हणतात, तुला कोणी सांगितलं होतं सगळं आमचं ऐक. कसं स्वतःचा विचार. आणि त्यावेळेस आपल्याकडे काहीच उत्तर नसतं. म्हणून स्वतःचा विचार करणं गरजेचं असतं. जी व्यक्ती भांडणानंतर सुद्धा तुम्हाला बोलल्याशिवाय राहू शकत नाही, त्या व्यक्ती एवढं प्रेम हे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणीच करू शकत नाही. आपल्या वाटेत कुणी खड्डा खणला म्हणून कधी नाराज होऊ नका. कारण तीच लोक आपल्याला उंच उडी मारायला शिकवत असतात. नात्यात गैरसमज झाला तर बोलणं क्लिअर करा. हवं तर भांडण करा, रागवा, चिडा, मनवा, पण बोलणं बंद करू नका. कारण एकदा बोलणं बंद झालं की नातं कधीच पहिल्यासारखं राहत नाही. ज्या दारात तुम्हाला अपमानाचा घूट प्यावा लागतो, त्या दारात पुन्हा 1000 वेळा आमंत्रण आलं तरी पाऊल ठेवू नका. एकांत क्षणी कधीतरी असं वाटतं कुणीतरी आपलं असावं. दुःखाच्या क्षणी हसवावं आणि सुखाच्या क्षणात मार्गावर व्हावं. अडचणींची जाणीव व्हायला लागली की अडचण प्रकर्षानं जाणवायला लागते. कधी कधी संवेदनशील असणं हे महापाप होऊन बसतं. निर्लज्ज आणि बेफिकीर होण्यासाठी जागाच उरत नाही. कारण बेफिकीर ही कला आहे. ती जन्मदात नसेल तर प्रयत्नपूर्वक शिकावी लागते. कोणाला पण आपलंसं करण्यासाठी कोणती जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य आणि प्रामाणिक असलं पाहिजे.